ये बेहतरीन चौकार हर्षल की बैट से, बहुत ही बढ़िया। आज बॉलर चेक करायचं आहे। हा बोल दिया ना। अंपायरांचा निर्णय अंतिम राहील। कुठलाही गोलंदाज जर संक्षिप्त गोलंदाजी करत असतील तर अंपायर त्यांचा निर्णय सांगणार आहेत। नो बॉल, नो बॉल आणि पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे हर्षल। वेळेचं भान ठेवायचं आहे मित्रांनो, पुढचे सामने अजून खेळवायचे। 1 चोरटी धाव हर्षल। Nine, 1, 7, 0. आणि हा फुलटॉस बॉल, हेमंत याने 1 धाव काय घेतलेली आहे। आपले कृष्णा केला सप्लायरचे आपले संघमालक ज्ञानेश्वर दादा यांचं आगमन झालंय। यांचा सत्कार निळकंठ काकांनी करावा अशी विनंती करतो।
ओ शानदार षटकार हर्षल, रिव्हर्स स्वीप. सचिन दादा काटे यांचंही आगमन झालेलं आहे. यांचाही सत्कार काका करतील अशी विनंती करतो. परत रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव हर्षल मिळवतोय. ओव्हरची समाप्ती. थोड़ा टाइम का ध्यान रखना है अनवर भाई अपने को. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता हर्षलेचा. फटका मारलेला आहे, परंतु एकच धाव मिळवेल हर्षल याला. स्ट्राइकवर आता असणार आहे हेमू फ्रॉम हिंगोना. एक फटका लगावताना हेमू, परंतु एकच धाव मिळवतोय. ट्रॉफी फायटर हिंगोन्याचे कर्णधार आणि हर्षल गुर्जर प्रीमियर लीगचे स्टार बॅट्समन हर्षल. हर्षलने फटका लगावलेला आहे आणि हा षटकार उत्कृष्ट असा षटकार लगावलेला आहे हर्षलने. डॉट बॉल. हर्षलने परत फटका लगावलेला आहे आणि चौकार मिळतोय हर्षलला. ओव्हर झालेली आहे, ओव्हर समाप्त. दोन ओव्हरांच्या समाप्तीनंतर 26 रन.
14 आनंद गौरव चुकून समजलं आम्हाला परंतु क्षमा मागतो गोलंदाजी हेमंत स्ट्राईकवर असणार आहे आता ट्रॉफी फायटर हिंगोण्याचे कर्णधार ओ उत्कृष्ट असा षटकार लगावलेला आहे हेमंत याने बॉलर तयार डॉट बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता हेमुएचा परंतु फसलेला आहे चौकार पुन्हा एकदा प्रयत्न होता हेमूचा मोठा फटका लगावण्याचा परंतु खूप छान क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मिळाली स्ट्राईकवर असणार आहे हर्षल चौधरी द मॅन फ्रॉम धानोरा ऑफ साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता हर्षलचा ओ हर्षलने परत एक षटकार लगावलेला आहे उत्कृष्ट असा षटकार षटकाची समाप्ती झालेली आहे समाप्तीनंतर 43 धावा झालेल्या आहेत गोलंदाजीवर पुन्हा अनवर आणि स्ट्राईकवर असतील हेमू द मॅन फ्रॉम हिंगोना मोठा फटका मारण्याच्या नादात झेल सुटलेला आहे आणि हेमू एक जीवदान याचा आता किती घेतो ते आपल्याला बघायला मिळणारच आहे पुढे
हर्षल मोठा फटका मारण्याच्या नादात झेल घेतलेला आहे आणि ही विकेट पुन्हा एक फटका मारायचा प्रयत्न होता हेमुएचा परंतु डॉट बॉल. ओ उंच लगावलेला फटका आणि हेमुयाला मिळतोय षटकार. समाप्ती. आर के स्पोर्ट जळगाव याचे संचालक कुलदीप भाऊ थोरात यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाजाला एक बॅट म्हणून दिली जाणार आहे. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होता एमओएचा परंतु ही घाई नको हेमू. कृपया वेळेचं भान ठेवायचंय मित्रांनो. अंपायर वेळेचं भान ठेवायचंय. हेमूने ऑफ साइडला लगावलेला आहे फटका आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण 2 धावा मिळवतोय हेमू. गोलंदाज चेक करायचा आहे.
मंचावर आपले छावा मामांचं आगमन झालेलं आहे. आपले छावा मामांचं स्वागत डॉक्टर साहेबांनी करायची अशी विनंती करतो.
क्रिकेट स्पर्धेत स्कोरर म्हणून भूमिका बजावणारे लहान क्रिकेटर अष्टविनायक स्पोर्ट्स क्लबचे अष्टपैलू खेळाडू भावेश मनोज चित्रकथी जिमी यांचा आज वाढदिवस आहे. ओ झेल सुटलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु तिसऱ्या अंपायरांकडे दाद मागितली गेली आहे. तर भावेश मनोज चित्रकेती उर्फ जिमी याचा आज वाढदिवस आहे. जिमी स्टेजवर यायचे. जिमी कुठे? भावेश. अंपायर वेळ खूप वाया जातोय. पुढच्या मॅच आपल्याला आणि हा धावबाद झालेला आहे. फलंदाज तिसऱ्या अंपायरांचा निर्णय आलेला आहे आणि तो धावबाद. नंदू भाऊ जिमी यांना वाढदिवसानिमित्त भगवानांना सत्कार करतील अशी विनंती करतो. आणि हा उत्कृष्ट असा चौकार लगावलेला आहे. कानुश्री सुपर किंग्स आणि राजमुद्रा या दोघं संघांच्या कर्णधारांनी टॉस का बॉस या मंचाकडे येऊन टॉस करायचा आहे. लेग साइडला टोलवलेला हा चेंडू. एक धाव. हेमूने लगावलेला आहे आणि हा षटकार. सुंदर असा प्रयत्न केलेला होता क्षेत्ररक्षकाने. निशांत महाजन राजमुद्रा या संघाचे कर्णधार आणि कानुश्री सुपर किंग्स या संघाचे कर्णधार गोपाल भाऊ शिंपी यांनी टॉस का बॉस या मंचाकडे जायचंय. आणि डॉक्टर साहेबांना मी विनंती करतो टॉस करून घ्यायचं आहे या दोघं संघांच्या कर्णधारांना. डॉक्टर सचिन दादा काटे यांना विनंती करतो की यांनी टॉस करून घ्यायचं आहे.
साईबाबा हॉस्पिटल 5 ओव्हर 72 धावा यांनी काढलेल्या आहेत. 71 धावा काढलेल्या आहेत. सॉरी, 72 धावांचं लक्ष दिलेलं आहे. नवनाथ ऑप्टिकल या संघाला. अंपायर थोडा तुम्ही निर्णय घ्या. हेमू आपल्याला पुढच्या मॅच पूर्ण करायच्या आहेत. गोलंदाज हेमू, ट्रॉफी फायटर हिंगोनाचे कर्णधार. स्ट्राईकवर असतील AICTचे उत्कृष्ट फलंदाज अनवर भाई. ले स्टार्ट. हो, मोठा फटका लगावण्याच्या नादात डॉट बॉल झालेला आहे अनवर. पुढचा चेंडू. परत मोठा फटका
खेळायचा प्रयत्न होता अनवऱ्याचा, परंतु फसलेला आहे. झेल सुटलेला आहे आणि धावबाद होतोय का? धावबाद झालेला आहे. मिस कॉलिंग अनवर भाई आणि एक फलंदाज परतताना धावबाद होऊन पहिला गडी बाद होतोय नवनाथ ऑप्टिकल यांचा. खूप छान क्षेत्ररक्षण झालेलं होतं. फुल टॉस चेंडू डॉट बॉल झालेला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अनवरेचा. नानूबाई धवलीचे अनवर भाई लेग साइडला एक फटका खेळला आणि चौकार मिळवतोय. खूप सुंदर चौकार. षटकाची समाप्ती झालेली आहे. अंपायर थोडं लवकर लवकर घ्यायचंय. संघांनी पण थोडं सहकार्य करायचंय. कानुश्री सुपर किंग्सचे खेळाडू विलास अण्णा भालेराव एक उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि त्यांचे मेंटर अविनाश भाऊ माडी. बागरे जयेश भाऊ बागरे वीरेंद्र सेवाग म्हणून यांना ओळखले जातात. मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न होता. गोलू आबा प्रशांत उर्फ गोलू आबा कोडी प्रीमियर लीगचे उत्कृष्ट फलंदाज. परत पुन्हा डॉट बॉल. उत्कृष्ट गोलंदाजी करताना गोलंदाज यस धन्यवाद सरजी. ठीक आहे, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी आपण म्हणू शकतो. ज्या पद्धतीने एकूणच धावा जमवल्या गेलेल्या आहेत आणि कुठेतरी ते धावांचं जे आव्हान होतं सामना सुरू होण्यापूर्वी ते आता एक खडतर आव्हान ठरतंय.
चांगल्या टप्प्यावर भेदक गोलंदाजी होते. निश्चितपणाने एक चांगल्या लेंथवर चांगल्या दिशेनं वेगवान गोलंदाजीचा नमुना आपण या ठिकाणी पाहतोय. 21 चेंडूंवर 68 धावांची गरज विजयासाठी दिसते आणि 19 या षटकात आतापर्यंत एक वाईडचा चेंडू सोडला तर 3 चेंडू निर्धाव राहिलेले आहेत. उजव्या हाताने ओरडून टाकला चेंडू ऑफ द स्टिचच्या बाहेर. पंचांचा निर्णय नो बॉल. दुसरी अतिरिक्त अवांतर धाव या षटकात आतापर्यंत आले आहे. त्या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते हे 6. एकूण 1.4 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर परत एकदा चांगला लेंथर चेंडू खेळण्याचा प्रयत्न हवा आणि हवाई मार्गाने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नो बॉल फ्री हिट च्या माध्यमातून तो त्या ठिकाणी झेल टिपला गेला होता. मात्र एक धाव संपन्न झाली. कुठेतरी खेळात थोडासा पिछाडीवर दिसतोय फलंदाजी करणारा संघ. धावा जमवण्याच्या रेसमध्ये सध्या तरी कुठेतरी धावा जमवण्याच्या स्पर्धेत कुठेतरी मागे दिसतोय. या सामन्यानंतर अजून 2 सामन्यांचा खेळ आजच्या दिवसाचा पहिल्या दिवसात अजून उरलेला आहे. उजव्या हाताने राऊंड विकेट टाकलेला चेंडू उजव्या हाताच्या डाव्या हाताने राऊंड विकेट टाकला चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. उजव्या हाताने डाव्या हाताच्या फलंदाजासाठी निश्चितच एक चांगल्या लेंथवर चेंडू किंवा गोलंदाजी ज्याला म्हणतात ती आतापर्यंत या षटकात राहिलेली आहे. षटक देखील संपन्न झालेलं आहे. 66 धावा लागतायत 18 चेंडूंवर. 66 run required at the remaining of 18 deliveries. It is quite a difficult task in front of the batting side. 66 रनों की दरकार बची हुई 18 गेंदों के ऊपर. वैसे अगर देखा जाए तो कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से कभी बड़ा नहीं होता है, लेकिन जहाँ तक गेंदे और रनों का समीकरण जो अभी बन रहा है मुश्किलें जरूर दिखाई दे रही है. 18 गेंदे है 66 रनों की दरकार. नया ओवर शुरू हो चुका है. नए ओवर की पहली गेंद खेला है जो उसे टाइमिंग अच्छी है लेकिन वो एलिवेशन वो गैप बिल्कुल नहीं मिला है. एक सिंगल रन से ज़्यादा रन मिलने वाला नहीं. अच्छा पिकअप और अच्छा थ्रो. पहले बाउंस के ऊपर विकेट कीपर इनके ऊपर एक रन बनाने का प्रयास केवल एक ही रन से संतुष्ट, जिसे कह सकते हैं कि अभी सिंगल या इक्का दुक्का रन कोई ज्यादा इफेक्ट डालने वाला नहीं है इस मुकाबले में. जहां तक मुकाबले का सवाल है 17 गेंदे 65 रनों की दरकार. लगातार मुश्किल होता हुआ यह लक्ष्य नवनाथ ऑप्टिकल टीम के सामने अभी फिलहाल देखा जा सकता है. ये गेंद राहुल की उठाकर की जरूर खेला है. ऊंचाई ज्यादा लंबाई कम दिखाई दे रही है. मैदान के अंदर ही ये गेंद कैच कर लिए गए. बहुत ही जबरदस्त गेंदबाजी. मिड विकेट के ऊपर लपक लिए गए. झटका लगा है और ये प्रेशर ये है कि लगातार बिल्ड होता जा रहा है. प्रेशर लुक लाइक अ माउंटेन एट द मोमेंट. इट इज गोइंग टू बी द प्रेशर कुकर सिचुएशन. The only mindset is we are discussing about that. कह सकते कि शोर तो बहुत है अभी फिलहाल सुनाई नहीं देगा. दर्द भी बहुत है लेकिन दिखाई नहीं देगा. ये गेंद बहुत ही लाजवाब गेंद. अगर ये सही वक्त के ऊपर विकेट कीपर अगर लपक लेते तो नजदीकी मामला बन जाता. वैसे भी रन नहीं बन रहे. एक रन के लिए तरसा दिया है. बहुत ही जबरदस्त गेंदबाजी. राहुल का जहां तक सवाल है बहुत ही शानदार गेंदबाजी. और एक और जबरदस्त गेंद. एक और मौका हाथ से जाता रहा. विकेट कीपर के लिए मौके जरूर बन रहे हैं. शानदार दिशा लंबाई. बहुत ही मजे हुए खिलाड़ी गेंदबाजी कर रहे राहुल. ये उठाकर खेलने का प्रयास. कोई टाइमिंग नहीं है. विकेट. द कॉटन बोल्ड एंड द बैट्समैन इज वॉक इनटू द डग आउट विदाउट डिस्टर्ब आवर स्कोरर.
is gone without scoring. है हल्का सा मिसफील्ड, एक रन बना लिया है और एक से ज्यादा रन मिलने वाला नहीं है क्योंकि पहला रन बहुत ही सुस्त और आराम से दौड़ रहे थे। अंतिम गेंद के ऊपर सिंगल, ओवर पूरा हुआ। अभी फिलहाल देखा जा सकता है कि लक्ष्य तो बहुत ही लगातार मुश्किल से मुश्किल होता जा रहा है। जहां तक गेंदे और रनों का सवाल है, 64 रनों की दरकार, गेंदे बची है केवल और केवल 12। 64 runs required at the remaining of 12 legitimate delivery. If they will not bowl any wider no ball, it is quite difficult to say. It is a Herculean task in front of any kind of a batsman. Because of that, only 12 delivery remaining and the 64 more runs to required at the moment. The bowling side has been the favorite. नौ ही रन बने हैं। नेहरू की पहली गेंद बहुत ही खराब गेंद कह सकते हैं कि मौके दे रहे हैं। ये नो बॉल फ्री हिट भी है, ये तो लगभग लॉलीपॉप ही था लेकिन बिल्कुल कनेक्ट नहीं कर पाए। विकेट कीपर ने गेंद को फील्ड किया, एक नो बॉल का एक रन जरूर बना। अभी दोहरे अंक में रन संख्या जाकर पहुंच चुकी है 10, 3 खिलाड़ियों के नुकसान के ऊपर। दाहिने हाथ से ओवर द विकेट, ये भी तो फुल टॉस ही दिखाई दे रही है, ये भी नो बॉल ही है। अंपायर का डिसीजन आ रहा है। अगली गेंद जो कि फ्री हिट रहने वाली है। यस, नर की पहली गेंद, ये भी डेड बॉल है बिल्कुल। आउटसाइड द पिचिंग जाला म्हणतात, जो कि इस पिच के बाहर है, यानी कि क्रीज के बाहर गेंद जो किया गया है उसके कारण डेड बॉल। लंबा बॉलिंग रनअप है, सर्कल से बाहर से भागकर आ रहे हैं दाहिने हाथ से ओवर द विकेट। शशिकांत के लिए गेंद लॉफ्ट किया है, उस दिशा में कोई खिलाड़ी नहीं, नजदीक बाउंड्री लाइन के नजदीक भी कोई खिलाड़ी नहीं। गेंद कवर सीमा रेखा के, यस, डेड बॉल। क्या जबरदस्त टाइमिंग और प्लेसमेंट, इस बार कवर किस सीमा रेखा के बाहर, गेंद 4 रन के लिए। पलक झपकते ही गेंद सीमा रेखा के बाहर दिखाई दिया। कह सकते कि मेहरबा आते आते आपने बहुत ज्यादा देर कर दी है, रन बहुत ज्यादा लग रहे हैं। अभी फिलहाल इक्का दुक्का चौके से कोई ज्यादा फर्क पड़ने वाला नहीं है, रिजल्ट मैच के रिजल्ट में कोई ज्यादा फर्क पड़ने वाला नहीं है।
ये उठाकर खेलने का प्रयास, अंधाधुंध जिसे कहते हैं, बिल्कुल ही गेंद की दिशा में बलना नहीं था, गेंद वहां पर खड़ी जरूर हुई। मिस टाइम, एक बार फिर कह सकते हैं कि जजमेंट सही नहीं कर पाए दोनों खिलाड़ी जो कि सीनियर खिलाड़ी थे। यू एंड मी में रह गए, आप लो या मैं लेता हूं। इसी पीछे गेंद बहुत ही जबरदस्त तरीके से लॉफ्ट किया, वाड़ी लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, 6 रन। राजमुद्रा 11 जिन्होंने टॉस जीता है। अपना डिसीजन जल्द से जल्द बताए, अपना निर्णय कळवा लवकरात लवकर। राजमुद्रा आणि आपले खेळाडू देखील इकडे पाठवून द्या, 12 खेळाडू आपली लिस्ट देखील पाठवून द्या। एक गेंद फ्रंट के बाहर, हल्का सा ओवर पिच ड्राइव लगाया खिलाड़ी जरूर है, पॉइंट की दिशा में, हल्का सा कवर की दिशा में फील्ड गेंद को फील्ड करके थ्रो किया। विकेट कीपर ने स्टंप बिखेरे जरूर थे, हल्का सा सवाल जरूर किया जा रहा था। सीनियर अंपायर मनोज परदेशी, विनोद परदेशी जो कि अभी फिलहाल अंपायरिंग कर रहे हैं। ये बहुत ही खूबसूरती के साथ खेला जरूर, लेकिन सीधे खिलाड़ी के हाथ में पहला दफा में गेंद को सही से फील्ड नहीं कर, रिकवरी करके फिर थ्रो किया। तब तक काफी देर हो चुके थे, 1 रन आसानी के साथ पूरा कर चुके थे। बेहतरीन दौड़, बेहतरीन अंडरस्टैंडिंग, लेकिन अभी ये सिंगल कोई ज्यादा पर्याप्त नहीं है। पेनी पेनी मेक मी सिंगल इज द लाइफ लाइन ऑफ द गेम ऑफ क्रिकेट। अनफॉर्चुनेटली दिस मैच इज गोइंग टू बी द, गेंद चौके के लिए गया जरूर है, 4 रन आए अंतिम गेंद के ऊपर, चौका, ओवर पूरा हो गया ये चौथा। कुल मिलाकर 28 रन बने हैं, 4 ओवर के बाद 28, अंतिम 6 गेंदों के ऊपर। इम्पॉसिबल टारगेट है अभी बल्लेबाजी करने वाली टीम के सामने। ये ओवर महंगा जरूर रहा। कुल मिलाकर इस टूर्नामेंट में अब तक 38 छक्के लग चुके, 23 चौके, और जहां तक रिक्वायर्ड रनों का सवाल है, अभी कह सकते हैं कि पूरे तरीके से बैटिंग करने वाली टीम इस मुकाबले से बाहर हो चुकी है। 45 रन लग रहे हैं अंतिम 6 गेंदों के ऊपर। कैप्टन गेंदबाजी के लिए घूमकर खेला है, मौका जरूर बन रहा था शॉर्ट्स करने के ऊपर। स्पेलिंग अंपायर जहां खड़े रहते उनकी दाई और गेंद को सर्कल के अंदर कैच करने का प्रयास, गेंद हाथ से छिटका, 1 रन फिर भी बना। कह सकते हैं कि केवल इसी सिंगल डबल या चौके छक्के से अभी केवल हार का अंतर ही कम किया जा सकता है। यह मुकाबला जीतने के बिल्कुल ही बहुत ही मुश्किल स्थितियों में बैटिंग करने वाली टीम। लगातार अच्छी गेंदबाजी, ये लॉफ्ट जरूर किया है, ये केवल 6 रन बल्लेबाज के टोटल में ऐड होंगे और कुल रन संख्या में से 6 रन कम होंगे। शानदार स्ट्रोक जरूर देखने को मिला, केवल मनोवैज्ञानिक लाभ मिल सकता है बैटिंग करने वाली टीम के बैट्समैनों के लिए। ये जबरदस्त गेंद, विकेट कीपर ने हल्का सा सवाल किया, इसका मतलब गेंद स्टंप से लगकर पीछे गया था, अंपायर का डिसीजन आया आउट, विकेट गिरा, हिस्सा बराबर हो गया। इससे पहले वाली गेंद के ऊपर छक्का, फिर विकेट। अगले खिलाड़ी मैदान के अंदर गए जरूर, गेंद नेवर की पहली गेंद देने हाथ से और विकेट, एक बार फिर उठाकर खेला है, टाइमिंग अच्छी है लेकिन प्लेसमेंट बिल्कुल सही नहीं, लॉन्ग ऑन की दिशा में विकेट गिर रहा है, कैच कर लिए गए अगले खिलाड़ी जो मैदान के अंदर गए थे, पहले ही गेंद खेल रहे थे। बल्लेबाज करे तो क्या करे, ना ही उतनी पर्याप्त गेंदें बची है, ना ही उतने पर्याप्त रन है, ना ही इतने कम रन लग रहे कि वो उसका पीछा किया जा सके। महज औपचारिकता है, 38 रन बचे हैं और गेंद बची है अब केवल 2। तो अभी ये कह सकते कि गेंदबाज हैट्रिक के ऊपर हैं। ये गेंद बहुत ही खूबसूरती के साथ खेला, कवर की दिशा में शॉर्ट एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी जहां खड़ा रहता है उनके बाई और पॉइंट के खिलाड़ी की दाई और गेंद सर्कल के अंदर फील्ड कर लिया गया। 1 रन बनाने का पर्याप्त समय, 1 रन से स्कोर आगे जरूर बढ़ रहा है और केवल 1 रन ऐड हो रहा है, 1 रन कम हो रहा है।
कोई ज़्यादा अभी फिलहाल फेरफार नहीं हो पा रहा है। एक बहुत ही ज़बरदस्त टाइमिंग के साथ उठाकर खेल दिया, बहुत लंबा छक्का जरूर आया है, लेकिन कह सकते हैं कि इस मुकाबले का रिजल्ट फील्डिंग करने वाली टीम के फेवर में रहा।